कल्पना करा, एका भीषण विमान अपघातात एका माणसाची तब्बल 103 हाडे मोडली आहेत. सर्व वैद्यकीय अहवाल आणि जगातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर एकच गोष्ट सांगत आहेत की हा माणूस आता कधीही स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही. म्हणजे जगण्याची शक्यताही तशी फार कमीच असते अशा वेळी. अगदी बरोबर. पण तो माणूस कोणत्याही औषधापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि काही महिन्यांतच तो चक्क ख्रिसमसच्या दिवशी स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटल बाहेर येतो. अरे वा, हे खरंच आश्चर्यकारक आहे. हो ना. आणि बघा, ती कोणतीही जादू नव्हती किंवा कोणताही चमत्कार नव्हता. ती होती एका अत्यंत शक्तिशाली यंत्रणेची ताकद, जिला आपण अंतर्मन किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणून ओळखतो. आपण सगळेच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो, अनेक प्रयत्न करतो, पण बऱ्याचदा हाती फक्त निराशाच येते. खरंय. आणि असं का होतं या प्रश्नाचं अतिशय शास्त्रीय उत्तर डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकात लपलेलं आहे. नक्कीच. आज आपण आपल्याकडील सर्व स्रोतांचा आणि या पुस्तकातील माहितीचा आधार घेऊन मानवी मनाच्या या गुंतागुंतीच्या यंत्रणेचे ए टू झेड रहस्य उलगडणार आहोत. जर मानवी मेंदूचा एक भाग स्वतःची मोडलेली हाडे जोडण्यापासून ते बाह्य जगातील संपत्ती खेचून आणण्यापर्यंतचं काम करत असेल, तर ती जादू नेमकी काय आहे? आता कसं आहे, यामागचं विज्ञान समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपण मनाची शक्ती असा शब्दप्रयोग करतो तेव्हा अनेकदा लोक त्याला एखादे जादूटोण्याचे किंवा गूढ तंत्र समजण्याची चूक करतात. हो, लोकांना वाटतं की हे काहीतरी भोंदुगिरीचं काम आहे. अगदी. पण डॉक्टर मर्फी यांच्या संशोधनानुसार हे मानवी मनाचे एक अत्यंत काटेकोर शास्त्र आहे. कोणत्याही माणसाची प्रार्थना किंवा प्रयत्न तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा मनाच्या एका विशिष्ट भागाचा योग्य वापर केला जातो. म्हणजे नुसते कष्ट करून उपयोग नाही, तर योग्य तंत्र पाहिजे. हो, अनेकदा प्रयत्न अपयशी ठरतात कारण आपण आपले जागृत मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अंतर्मन यांच्यातील सूक्ष्म संघर्षाला ओळखण्यात कमी पडतो. जोपर्यंत या दोन भागांमधील दरी स्पष्ट होत नाही तोपर्यंत केवळ पॉझिटिव्ह थिंकिंग काहीही साध्य करू शकत नाही. बर. हा संघर्ष समजून घ्यायचा असेल तर आधी या दोन मनांमधील ताकदीचा फरक स्पष्ट व्हायला हवा. अनेक स्रोतांमध्ये असं नमूद केलं आहे की मेंदूची शक्ती 10% विरुद्ध 90% अशी विभागली गेली आहे. पण आपण तर रोजचे सगळे महत्त्वाचे निर्णय, पैशांचे व्यवहार खूप विचार करून तर्क लावून हाताळतो. मग आपली ही तर्कशक्ती केवळ 10%च कशी असू शकते? तिथेच मानवी अहंकाराला मोठा धक्का बसतो. आपण ज्या तर्कावर किंवा निर्णय क्षमतेवर एवढा अभिमान बाळगतो ती खरोखरच संपूर्ण मानसिक क्षमतेच्या फक्त 10% असते. याला आपण जागृत मन म्हणतो. आणि उरलेली 90%? ही अफाट शक्ती या अंतर्मनात सामावलेली असते. यामागचं कारण अतिशय साधं आहे. जर माणसाला स्वतःचे हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास आणि पचनसंस्था स्वतः विचार करून नियंत्रित करावी लागली असती तर तो एका दिवसातच कोलमडून पडला असता. हे सगळं तर आपोआप होतं. बरोबर. अंतर्मन हे शरीरातील या सर्व अनियंत्रित क्रियांचे ऑटोमॅटिक संचालन करते. एका लोहचुंबकाच्या उदाहरणाने हे अधिक अचूकपणे समजते. बघा, चुंबकीय शक्ती असलेला लोखंडी रॉड स्वतःच्या वजनापेक्षा 10 पट जास्त वजन सहज उचलू शकतो. हो, विज्ञानात आपण शिकलोय हे. पण ती चुंबकीय शक्ती काढून घेतल्यास तो रॉड स्वतःचं मूळ वजनही पेलू शकत नाही. ज्या व्यक्तीला अंतर्मनाच्या या 90% शक्तीचा वापर करता येतो ती व्यक्ती त्या चुंबकीय रॉडसारखी असते. आणि ज्यांना ही शक्ती वापरता येत नाही ते त्या साध्या लोखंडासारखे असतात, जे आयुष्यभर फक्त परिस्थितीशी संघर्ष करत राहतात. हे थोडं एखाद्या भव्य जहाजाच्या रचनेसारखं वाटतं मला. जहाजाच्या? कसं काय? म्हणजे बघा, जहाजाचा कॅप्टन डेकवर उभा राहून फक्त आज्ञा देतो. हे त्या 10% जागृत मनाचं काम झालं. आणि जहाजाच्या इंजिन रूममध्ये असणारे शेकडो कर्मचारी जे बाहेरचं जग न बघता फक्त कॅप्टनच्या आज्ञेचे अंधेपणाने पालन करतात, ते 90% अंतर्मन. अरे वा, ही अतिशय चपखल उपमा आहे. कॅप्टनला वाटत असतं की तो जहाज चालवतोय, पण खरी ताकद इंजिन रूममध्ये असते. अंतर्मन कधीही प्रश्न विचारत नाही. ते नैतिक, अनैतिक, खरे खोटे यांत भेद करत नाही. ते फक्त कॅप्टनने दिलेल्या आज्ञेचे भौतिक स्तरावर रूपांतर करण्याचे काम करते. पण इथे एक मोठी तांत्रिक अडचण दिसते मला. कोणती? जर अंतर्मन प्रश्न विचारत नाही आणि प्रत्येक आज्ञा पाळतं, तर मग आपण जागृत मनाने दिलेली प्रत्येक आज्ञा ते का स्वीकारत नाही? म्हणजे मला यशस्वी व्हायचे आहे हा विचार लगेच सत्यात का उतरत नाही? मला असं वाटतं की हे जागृत मन एखाद्या अतिशय कडक बाउन्सरसारखं काम करतं.
बाउन्सर म्हणजे क्लबच्या बाहेर असतो तो. हो, जो एखाद्या क्लबच्या दारात उभा आहे. तो येणाऱ्या प्रत्येक माहितीला तपासून स्वतःचा तर्क लावून मगच आत सोडतो. आणि अंतर्मन म्हणजे आतला VIP लाऊंज आहे. एकदा का एखादी माहिती त्या बाउन्सरची नजर चुकवून त्या VIP लाऊंजमध्ये गेली की ती तिथे कायमची स्थिर होते. पण तो बाउन्सर सहजासहजी कोणालाच आत सोडत नाही. हे अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. या बाउन्सरच्या उदाहरणातून एक अत्यंत महत्त्वाची मानसशास्त्रीय प्रक्रिया स्पष्ट होते. हा बाउन्सर म्हणजेच जागृत मन अनुभवांवरून आणि समाजाकडून मिळालेल्या माहितीवरून खऱ्या खोट्याची शहानिशा करत बसतो. म्हणजे तो सतत तर्क लावत असतो. अगदी. जेव्हा एखादा संघर्ष करणारा माणूस विचार करतो की मी यशस्वी होईन, तेव्हा तो बाउन्सर लगेच अडवतो आणि सांगतो, तुझ्याकडे तर पुरेसे पैसे नाहीत, तुझं शिक्षण कमी आहे, तू कसा यशस्वी होशील? आणि हा तर्क एवढा प्रबळ असतो की तो सकारात्मक विचार त्या VIP लाऊंजपर्यंत पोचतच नाही. तो दारातूनच परत पाठवला जातो. बरोबर. तो विचार अंतर्मनापर्यंत जात नाही. मग सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की या कडक बाउन्सरची नजर चुकवून अंतर्मनात प्रवेश कसा मिळवायचा? कारण आपण दिवसभर काही ना काही विचार करतच असतो आणि हा बाउन्सर तर नेहमीच जागाच असतो. त्यासाठी बाउन्सरला झोपण्याची किंवा त्याची ड्युटी संपण्याची वाट पाहावी लागते. अच्छा, म्हणजे ड्युटी संपण्याची वेळ कोणती असते त्याची? डॉक्टर मर्फी यांच्या संशोधनानुसार माणसाला झोप लागण्यापूर्वीची ती शेवटची 5 मिनिटे सर्वात महत्त्वाची असतात. यामागे एक स्पष्ट न्यूरोलॉजिकल कारण आहे. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपल्या मेंदू बीटा अवस्थेत असतो. जिथे मेंदूच्या लहरी अतिशय वेगवान असतात. बरोबर. हो. तिथे तर्क आणि विश्लेषण सातत्याने सुरू असते. पण जशी झोप येऊ लागते तसा मेंदू अल्फा आणि नंतर थीटा अवस्थेत प्रवेश करतो. या अवस्थेत तर्क करणारी यंत्रणा म्हणजेच तो बाउन्सर पेंगोळलेला असतो. म्हणजे तो थोडा सुस्त झालेला असतो. अगदी. दिवसा सामान्यपणे अंतर्मन 75% सक्रिय असते, पण झोपण्यापूर्वीच्या या 5 मिनिटांत ते 95% सक्रिय झालेले असते. बापरे, म्हणजे ती 5 मिनिटे ही थेट अंतर्मनाशी संवाद साधण्याची एक हॉटलाईन आहे, जिथे कोणताही अडथळा नसतो. पण हा संवाद नेमका कसा साधायचा? फक्त मनात विचार करत राहायचा की त्याला काही विशिष्ट प्रक्रिया आहे? या स्रोतांमध्ये अंतर्मनाला प्रोग्रॅम करण्याची एक अतिशय प्रभावी पद्धत सांगितली आहे. सर्वात आधी जे अंतिम ध्येय गाठायचे आहे ते एका कागदावर लिहून काढायचे. त्यानंतर तेच ध्येय स्वतःच्या फोनवर स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करायचे. म्हणजे स्वतःचाच आवाज वापरायचा? हो. आणि जेव्हा झोपायला जातो तेव्हा 10 वेळा दीर्घ श्वास घेऊन मेंदूला शांत अवस्थेत आणायचे. आणि जसजशी झोप येऊ लागेल तसतसं इयरफोन लावून ते रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात करायची. पण इथे सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पना करणे. कल्पना करणे? हे थोडं कठीण वाटतंय. कारण बघा, अंतर्मनाला मराठी, इंग्रजी अशी कोणतीही भाषा समजत नाही. त्याला फक्त भावना आणि चित्रे समजतात, इमेजेस समजतात. हे ऐकल्यावर एक साहजिक शंका येते की हे सगळं जुन्या पॉझिटिव्ह थिंकिंगसारखंच वाटतंय. यात आणि त्या पारंपरिक पद्धतीत नेमका फरक काय आहे? हां, फरक समजणे अत्यंत आवश्यक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये माणूस फक्त वरवरचे शब्द उच्चारतो, ज्यामध्ये भावनांचा पूर्णपणे अभाव असतो. पण जेव्हा अल्फा आणि थीटा अवस्थेत व्हिज्युअलायझेशन केले जाते तेव्हा मेंदूमध्ये खरोखरच नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. म्हणजे मेंदूची प्रत्यक्ष रचना बदलते? हो. न्यूरोसायन्स सांगते की मेंदूला कल्पना आणि वास्तव्यातील फरक समजत नाही. त्यामुळे जेव्हा एखादी घटना घडत असल्याचे जिवंत चित्र अवचेतन पातळीवर कोरले जाते तेव्हा मेंदू शरीराच्या प्रत्येक पेशीला ती घटना खरी मानून वागण्याचे आदेश देतो. अरे वा. आपण मगाशी जो विमान अपघाताचा उल्लेख केला, मिरॅकल मॅन मॉरिस गुडमन यांचा, तिथे हीच यंत्रणा वापरली गेली होती. 103 हाडे मोडलेली असताना आणि डॉक्टरांनी आशा सोडलेली असताना केवळ एका तंत्रावर विश्वास ठेवून त्यांनी हे कसं साध्य केलं? गुडमन यांनी कोणत्याही नकारात्मक अहवालाला किंवा डॉक्टरांच्या मताला त्या बाउन्सरच्या आत येऊच दिले नाही. त्यांनी सलग 8 महिने रात्रंदिवस फक्त एकाच क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. ते ख्रिसमसच्या दिवशी स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटल बाहेर पडत आहेत. म्हणजे हा केवळ एक विचार नव्हता, ती एक सखोल भावनिक अनुभूती होती. अगदी बरोबर. त्यांच्या अंतर्मनाच्या 90% शक्तीने शरीराच्या पेशींना आणि नसांना स्वतःला बरे करण्याची आज्ञा दिली आणि खरोखरच ते ख्रिसमसच्या दिवशी चालत बाहेर आले. हे तर थक्क करणारं आहे. संमोहनात म्हणजे हिप्नोटिझममध्ये देखील हेच तत्व अत्यंत प्रभावीपणे वापरले जाते. संमोहन तज्ज्ञ माणसाच्या जागृत मनाला झोपून अंतर्मनाचा ताबा घेतात.
त्यामुळेच संमोहित झालेला माणूस कधी स्वतःला कोंबडा समजून वागतो तर कधी मार्शल आर्टिस्टसारख्या अशक्य हालचाली करतो. हो, कारण त्याचे अंतर्मन त्या सूचनेलाच अंतिम सत्य मानू लागते आणि शरीर त्यानुसार प्रतिक्रिया देते. हे मी बऱ्याच शोमध्ये बघितलं आहे. हो ना? पण बघा, हा शारीरिक उपचारांचा भाग समजण्यासारखा आहे, कारण अंतर्मन शरीराच्या पेशींना आणि मज्जासंस्थेला नियंत्रित करतं. पण जर दैनंदिन जीवनातील आजार किंवा बाह्य जगातील व्यावसायिक ध्येय असतील, तिथे हे कसं लागू होतं? म्हणजे बाह्य जगासाठी. हो, कारण अंतर्मन काही स्वतः पैसे छापू शकत नाही किंवा बाहेरची परिस्थिती बदलू शकत नाही. मग बाह्य जगात बदल कसे उघडतात? बाह्य जगातील बदल हे नेहमी आंतरिक विश्वासाचे प्रतिबिंब असतात. प्राचीन काळी यासाठी एक सोपा 3 टप्प्यांचा फॉर्म्युला वापरला जायचा. मागा, विश्वास ठेवा आणि स्वीकारा. म्हणजे आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. अगदी. पण आधुनिक विज्ञानात याचा अर्थ असा होतो की जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या मेंदूतील रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजे RAS सक्रिय होते. अच्छा, ही यंत्रणा काय करते? ही यंत्रणा आजूबाजूच्या जगातील त्याच संधी आणि मार्ग दाखवू लागते जे त्या विश्वासाशी सुसंगत असतात. लॉस एंजलिसमधील एका महिलेचं उदाहरण इथे चपखल बसते. हो, ती कोरोनरी थ्रॉम्बोसिस या जीवघेण्या आजाराने ग्रस्त होती. बापरे, हा तर खूप गंभीर आजार आहे. हो, पण तिने स्वतःच्या अंतर्मनाला अशी ठाम खात्री करून दिली की तिच्या आईचा आशीर्वाद तिच्या सोबत आहे आणि त्यामुळे ती आजारी राहूच शकत नाही. म्हणजे तिने एका अतार्किक गोष्टीवर विश्वास ठेवला, पण तिचे परिणाम मात्र थेट शारीरिक स्तरावर दिसले. कारण तिच्यासाठी तो विचार अतार्किक नव्हता, तो एक सर्वोच्च भावनिक सत्य होता. या विश्वासाचा परिणाम असा झाला की तिच्या शरीरातील कॉर्टिसॉल सारखी ताण वाढवणारी रसायने कमी झाली. आणि पेशींना बरे होण्याची अनुकूल परिस्थिती मिळाली असेल. नक्कीच. आणि काही आठवड्यांतच ती पूर्णपणे बरी झाली. याला पासिंग ओव्हर तंत्र असेही म्हणतात. जेव्हा एखादी सकारात्मक भावना सातत्याने मनात घोळवली जाते तेव्हा जागृत मनाचे झाकण उघडते आणि ती भावना थेट अंतर्मनात पोहोचून बाह्य परिणाम घडून आणते. पण एक सांगा, विज्ञानासारख्या अत्यंत तर्कशुद्ध आणि प्रॅक्टिकल क्षेत्रात हे कल्पनेचे खेळ कसे चालतील? तिथे तर केवळ आकडेमोड, भौतिक नियम आणि प्रत्यक्ष पुरावे लागतात. तिथे व्हिज्युअलायझेशन काय काम करणार? तिथेच महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांचं उदाहरण अभ्यासायला हवं. टेस्ला हे व्हिज्युअलायझेशन्सचं तंत्र विज्ञानात वापरणारे मास्टर होते. निकोला टेस्ला ते कसे वापरायचे हे तंत्र? ते कोणताही नवा शोध प्रत्यक्षात आणण्यापूर्वी तो कागदावर काढण्याऐवजी थेट त्यांच्या मनात तयार करायचे. ते डोळे मिटून त्या यंत्राचं 3D रोटेशन मनातल्या मनात पाहायचे. त्या यंत्राचा कोणता भाग घासेल, कशामुळे ते खराब होईल, हे ते केवळ कल्पनेत पाहून आतल्या यात दुरुस्त करायचे. अरे वा, हे ऐकल्यावर असं वाटतंय की जणू काही टेस्ला यांच्याकडे आजच्या काळातला VR हेडसेट होता. पण तो बाहेरून डोळ्यांवर लावलेला नसून त्यांच्या डोक्याच्या आतच फिट केलेला होता. ते आतल्या आत सगळं फिरून पाहू शकत होते. हुबेहूब तसेच. त्यांनी आपल्या अंतर्मनाची ताकद इतकी वाढवली होती की त्यांच्या मेंदूतील चित्रे वास्तवाइतकीच अचूक असायची. याच व्हिज्युअलायझेशनचे एक अत्यंत व्यावहारिक स्वरूप म्हणजे मेंटल मूव्ही मेथड किंवा मानसिक चित्रपटाची पद्धत. हे कसं काम करतं? समजा एका व्यक्तीला प्रॉपर्टी विकायची आहे. ती व्यक्ती रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या मनात एक चित्रपट चालवते. प्रॉपर्टी विकली गेली आहे आणि पैशांचा चेक हातात आहे अशी भावना ती अनुभवते. म्हणजे अगदी त्या पैशांच्या स्पर्शाची कल्पना करते. हो, आणि तो मिळाल्याबद्दल विश्वासे किंवा निसर्गाचे आभार मानून ती झोपी जाते. कृतज्ञता ही एक अशी भावना आहे जी नेहमी अधिक सकारात्मक गोष्टींना आकर्षित करते. आणि मग अंतर्मन दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला त्याच दिशेने पावले टाकायला प्रवृत्त करत असेल, जिथे ती प्रॉपर्टी खरोखरच विकली जाईल. अगदी बरोबर. आरोग्याकडून आणि उपचारांकडून संपत्तीकडे जाणारा हा टप्पा खूप रंजक आहे. बरीच लोक पैसे मिळवण्यासाठी मी श्रीमंत आहे किंवा मी करोडपती आहे अशा अफर्मेशन्स वापरतात. पण प्रत्यक्षात खिशात काहीच नसतं. अशावेळी आंतरिक संघर्ष निर्माण होत असेल ना, तो बाउन्सर जागा होत असेल. हो ना, तिथेच बहुतांश लोक सर्वात मोठी चूक करतात. जेव्हा कोणी आरशासमोर उभा राहून मी श्रीमंत आहे असे म्हणतो तेव्हा त्याचा लॉजिकल मेंदू, तो बाउन्सर, तात्काळ बंड पुकारतो. तो म्हणतो, हे दादांत खोटे आहे, बँक खात्यात तर पैसे नाहीत. बरोबर. यामुळे सकारात्मक परिणामाऐवजी खोटे बोलल्याची आणि परिस्थिती नसल्याची नकारात्मक नोंदच अंतर्मनात होते.
यावर उपाय म्हणून डॉक्टर मर्फी सुचवतात की प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायला हवे. प्रक्रियेवर म्हणजे कसं? म्हणजे मी दिवसागणिक अधिक श्रीमंत होत आहे किंवा माझ्या कामातून दररोज समृद्धी येत आहे असे म्हटल्यास बाउन्सरला ते खोटे वाटत नाही. कारण तिथे एका प्रगतीची आणि विकासाची भावना आहे जी सत्य असू शकते. अगदी. पण संपत्ती मिळवण्याच्या या प्रवासात समाजाकडून लहानपणापासून आपल्याला एक वेगळंच प्रोग्रामिंग दिलेलं असतं. पैसा वाईट आहे, श्रीमंतांना माज असतो, पैसा म्हणजे हाताचा मळ आहे. हा मानसिक अडथळा संपत्ती मिळवण्यात किती मोठा भाग बजावतो? हां, तर यशस्वी होण्यातला सर्वात मोठा अडथळा आहे. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणता येईल. जोपर्यंत मनात पैशाबद्दल तिरस्कार किंवा अढी आहे तोपर्यंत अंतर्मन संपत्तीला जवळ येऊच देणार नाही, कारण त्याला वाटते की पैसा आल्याने नुकसान होईल. हे खूप महत्वाचं आहे. या पुस्तकात पैशाची एका अत्यंत अचूक गोष्टीशी तुलना केली आहे, ती म्हणजे वीज किंवा इलेक्ट्रिसिटी. वीज ही पूर्णपणे न्यूट्रल असते. म्हणजे विजेचा वापर करून तुम्ही अन्न शिजवू शकता, संपूर्ण घर उजळू शकता किंवा त्याच विजेचा वापर करून एखाद्याला शॉक देऊन त्याचा जीव घेऊ शकता. वीज स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते, तिचा वापर करणारी व्यक्ती ठरवते की परिणाम काय होणार. पैशाचेही अगदी तसेच आहे. पैसा हे केवळ देवाणघेवाणीचे माध्यम आहे. जर माणसाला खऱ्या अर्थाने आणि नैतिक मार्गाने यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकात यशाचे 3 स्पष्ट टप्पे सांगितले आहेत. कोणते आहेत ते 3 टप्पे? पहिला टप्पा, जे काम मनापासून आवडते तेच काम करणे. दुसरा टप्पा, त्या निवडलेल्या क्षेत्रात अशी मास्टरी मिळवणे की इतरांच्या गरजा उत्कृष्टपणे पूर्ण करता येतील. आणि तिसरा टप्पा? तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, आपले काम केवळ स्वार्थासाठी नसून मानवतेच्या आणि समाजाच्या भल्यासाठी असले पाहिजे. जेव्हा हा मोठा उद्देश जोडला जातो तेव्हा पैशाबद्दलची नकारात्मकता आपोआप गळून पडते आणि अंतर्मन यशाचे मार्ग मोकळे करते. याच संदर्भात स्मरणशक्ती आणि अभ्यासाचा प्रश्न येतो. कारण विद्यार्थी दशेतच या सगळ्याचा पाया रचला जातो. 16 वर्षांच्या टॉड या मुलाची जी गोष्ट या स्रोतांमध्ये दिली आहे ती या यंत्रणेवर खूप प्रकाश टाकते आहे आणि त्याला काहीही आठवत नाही. पण मग त्याने काय बदल केला? डॉक्टर मर्फी यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा त्याने योग्य अफर्मेशन वापरायला सुरुवात केली, माझ्या अंतर्मनात अनोखी शक्ती आहे, मी जे काही वाचतो ते माझ्या स्मरणात राहते, तेव्हा त्याच्या मेंदूची रिट्रीव्हल सिस्टम सक्रिय झाली. म्हणजे माहिती साठवून ती पुन्हा आठवण्याची यंत्रणा. हो, आणि तो सतत नापास होणारा विद्यार्थी चक्क वर्गात पहिला येऊ लागला. फक्त विद्यार्थीच नाही तर मोठ्या शास्त्रज्ञांनाही अंतर्मन कशी उत्तरे देते याचे उदाहरण रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक केक्युले यांचे आहे. फ्रेडरिक केक्युले. त्यांना बेन्झीनचे केमिकल स्ट्रक्चर काही केल्या सापडत नव्हतं ना? होय, त्यांनी कित्येक महिने जागृत मनाने तर्क लावून प्रयत्न केले पण उत्तर मिळाले नाही. शेवटी त्यांनी हा प्रश्न झोपण्यापूर्वी स्वतःच्या अंतर्मनाकडे सोपवला. एके दिवशी प्रवासात असताना त्यांना झोपेत एक दृष्टांत झाला किंवा स्वप्न पडले. कोणतं स्वप्न? त्यात त्यांनी एक साप पाहिला जो स्वतःची शेपूट खात होता. ह्या एका चिन्हावरून त्यांना सायक्लिक बॉन्डचा शोध लागला आणि बेन्झीनच्या रचनेचे कोडे सुटले. अरे वा. म्हणजे अंतर्मन माणसाला अपेक्षित उत्तरे कोणत्याही प्रतिकात्मक रूपात देऊ शकतं, फक्त ते संकेत ओळखता आले पाहिजेत. अगदी बरोबर. आत्तापर्यंत आपण पाहिलं की नवीन गोष्टी कशा मिळवायच्या किंवा यशाच्या गोष्टी कशा जोडायच्या. पण माणसाच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा असतो तो जुन्या वाईट सवयींचा आणि विविध प्रकारच्या भीतीचा. या अंतर्मनाच्या प्रक्रियेतून एखादी जुनी चिकटलेली वाईट सवय कशी मोडता येईल? सवय मोडायची असेल तर केवळ इच्छाशक्तीवर अवलंबून राहून चालत नाही, कारण अंतर्मन खूप ऊर्जा बचत करणारे असते. ते वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींचे ऑटोमेशन करते. कोणतीही सवय क्यू, रुटीन, रिवॉर्ड या चक्रावर चालते. म्हणजे नक्की कसं काम करतं हे चक्र? क्यू म्हणजे तो ट्रिगर जो सवयीची आठवण करून देतो. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये ताण आला की सिगरेटची आठवण येणे. रुटीन म्हणजे सिगरेट ओढण्याची प्रत्यक्ष कृती. आणि रिवॉर्ड म्हणजे त्यानंतर मेंदूला मिळणारे डोपामाइनचे तात्पुरते समाधान. म्हणजे नुसती इच्छाशक्ती वापरून सिगरेट किंवा कोणतीही वाईट सवय सोडता येत नाही, कारण अंतर्मन त्या रिवॉर्डसाठी आसुसलेलं असतं. हे अगदी बरोबर विश्लेषण आहे. म्हणूनच सवय मोडायची असेल तर केवळ कृती थांबून चालत नाही, तो ट्रिगर ओळखून त्या क्षणी मनाला दुसऱ्या एखाद्या विधायक रुटीनकडे वळवावे लागते, ज्यातून तसाच आनंद किंवा समाधान मिळेल. आणि यातून भीतीसुद्धा दूर करता येते का? हो ना. याच अंतर्मनाच्या प्रोग्रामिंगने आपण मनातील मोठी भीतीसुद्धा दूर करू शकतो. एका लहान मुलाची गोष्ट श्रोत्यांमध्ये आहे.
जो स्विमिंग पूलमध्ये पडला होता त्यामुळे त्याच्या मनात पाण्याची प्रचंड दहशत आणि ट्रिगर निर्माण झाला होता. पाण्याचा नुसता विचार आला तरी त्याचे शरीर घाबरून प्रतिक्रिया द्यायचे. मग डॉक्टर मर्फी यांनी त्याची ही पाण्याची भीती कशी काढली? त्यांनी त्याला शांत बसवून दीर्घ श्वास घ्यायला सांगितला आणि पोहण्याची आनंददायी कल्पना करायला लावली. त्याने कल्पनेत पाहिले की पाणी थंड आहे आणि तो पाण्यावर अगदी सहज तरंगत आहे. सुरुवातीला थोडी भीती वाटली असेल त्याला. हो, पण जेव्हा त्यांनी ही मेंटल मूव्ही वारंवार स्वतःच्या मनात चालवली तेव्हा त्याच्या अंतर्मनातील धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा शांत झाली. कल्पनेतील सकारात्मक अनुभवाने वास्तवातील भीतीवर मात केली आणि अवघ्या 2 महिन्यात तो पोहायला शिकला. या उदाहरणावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपण नकळतपणे रोज कितीतरी नकारात्मक मेंटल मूव्ही स्वतःच्याच मनात चालवत असतो. कोणीतरी काहीतरी बोलतं, आपण त्याचा राग धरून बसतो आणि मनातल्या मनात त्याच्याशी भांडत राहतो. यामुळे आपण दुसऱ्याचं नाही तर स्वतःचेच शारीरिक आणि मानसिक नुकसान करत असतो. यातूनच क्षमाशीलता किंवा फॉरगिव्हनेस का महत्वाची आहे याचे विज्ञान उलगडते. जॉन नावाच्या व्यक्तीचं उदाहरण पहा. ऑफिसमध्ये एका सहकार्याकडून त्याच्या अंगावर चुकून कॉफी सांडली गेली. आणि त्याने मनात प्रचंड राग धरून ठेवला असेल. हो, तो सतत त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार आणि द्वेष करू लागला. परिणामी त्याचे स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडले. आणखी एका व्यक्तीचे उदाहरण आहे जो रोज सकाळी फक्त बातम्यांमधील अपघात, खून अशा नकारात्मक घटना वाचायचा. तो सतत आजारी पडू लागला. कारण तो तसाच विचार करत होता. अगदी. लॉ ऑफ कर्मा किंवा कर्माचा नियम हेच सांगतो की माणूस आतून बाह्य जगाला जे देतो तेच त्याला परत मिळते. जर द्वेष आणि राग दिला तर अंतर्मन शरीराला तशीच ताण वाढवणारी रसायने तयार करायला सांगते. त्यामुळे स्वतःला आणि इतरांना माफ करणे हे केवळ एक आध्यात्मिक मूल्य नाही, तर ते शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि जाता जाता श्रोतांमधील एक शेवटचा मुद्दा जो नेहमी तरुण राहण्याविषयी आहे. शरीर वयानुसार बदलत असले तरी अंतर्मन आणि आत्मा कधीच म्हातारा होत नाही. हो, त्यामुळे माझ्या शरीरात नवी ऊर्जा संचारत आहे आणि मी दिवसांगणिक तरुण होत आहे अशी भावना बाळगल्यास शरीराच्या पेशीही त्याच ऊर्जेला सकारात्मक प्रतिसाद देतात. हे सर्व सिद्ध करते की मानवी विचारांमध्ये खरोखरच आयुष्य घडवण्याची किंवा बिघडवण्याची भौतिक ताकद आहे. जर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा धागा पकडायचा झाला तर आज आपण पाहिलं की मानवी मन 2 भागात विभागले आहे. 10% लॉजिकल जागृत मन आणि 90% शक्तिशाली अंतर्मन. हो, आणि झोपण्यापूर्वीच्या 5 मिनिटात अल्फा आणि थीटा अवस्थेचा वापर करून या अंतर्मनात कसे पोहोचायचे हेही आपण पाहिलं. टेस्ला आणि केकुले यांच्यासारखे शास्त्रज्ञ व्हिज्युअलायझेशन तंत्र कसे वापरतात, पैशांची विजेसोबत केलेली तुलना आणि सवयींचे क्यू, रुटीन, रिवॉर्ड हे चक्र कसे काम करते, या सर्व गोष्टींचे विज्ञान आज आपण उलगडले आहे. नक्कीच. हे ज्ञान प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. या सर्व स्रोतांच्या सखोल अभ्यासानंतर एक अत्यंत अस्वस्थ करणारा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो. जर हे सत्य आहे की माणसाचे अंतर्मन 24 तास जागे असते आणि ते प्रत्येक आज्ञा, प्रत्येक विचार अक्षरशः खरा मानून शरीरावर आणि आयुष्यावर त्याचे भौतिक परिणाम घडवत असते, तर आपण काय विचार करतोय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी. तर या क्षणी, अगदी आत्ता, एखाद्या माणसाच्या मनात कोणती बॅकग्राऊंड म्युझिक किंवा कोणती मूक कथा सुरू आहे? ती कथा यशाची, समाधानाची आणि प्रगतीची आहे की केवळ भीती, चिंता आणि अपयशाची? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तरच पुढचे भविष्य ठरवणार आहे. याचा नक्की विचार करा.